मलकापूर जवळ चारचाकी पलटी, पदचारी महिलेसह 2 जण किरकोळ जखमी, महामार्ग मदत केंद्राची तत्परता। रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीतील संकल्प सिद्धी मंगल कार्यालयाशेजारी चारचाकी वाहनाचा अपघात होऊन पदचारी महिला व वाहनातील 2 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक KA 22 ME 5089 मधून सुहास पाटील वय वर्ष 35, सुनीता पाटील वय वर्ष 30, ओम तरळे वय वर्ष 13, ओवी तरळे वय वर्ष 13 यांच्यासह एकूण 6 जण मुक्काम पोस्ट उचगाव, तालुका बेळगाव, जिल्हा बेळगाव येथील गणपतीपुळे येथून ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात होते। दरम्यान मलकापूर हद्दीतील संकल्प सिद्धी मंगल कार्यालयाजवळ अचानक रस्त्यावर आलेल्या मोटारसायकलमुळे व त्यामागून आलेल्या भाग्यश्री खानविलकर वय वर्ष 55 यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला। गाडी रस्त्यालगतच्या बोर्डावर आदळून पलटी झाली। या अपघातामध्ये भाग्यश्री खानविलकर यांच्यासह वाहनातील 2 जणांना किरकोळ दुखापत व मुका मार लागला असून वाहनातील इतर प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे। अपघातानंतर महामार्ग मदत केंद्र आंबा येथील पोलीस हवालदार सूर्यकांत कुंभार व सुनील कांबळे यांनी तत्परता दाखवत जखमींना तात्काळ मलकापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवले। त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना कोल्हापूर येथे पाठवण्यात आले। तसेच रमेश पुजारी, श्रीकांत पाटील व अतुल कदम यांनीही मदत कार्य करत महामार्गावरील काही काळ निर्माण झालेला गोंधळ तातडीने दूर केला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघाताची पुढील नोंद व तपास सुरू आहे। KK न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।